आणि ते आता लोकसभेला पण जाणवलं तुम्हाला. एक गठ्ठा जातात, एक गठ्ठाच्या गठ्ठा आम्हीच विखुरलेले. या लोकांच्या धांगडधिंग्याच्या विरोधामध्ये आवाज उठवणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष होता आणि आहे आणि राहील. या आपल्या मुंबईच्या शिवतीर्थावरनं मी सांगितलं होतं, या सगळ्या मशिदींवरचे यांचे सगळे भोंगे पहिल्यांदा उतरवून टाका. बंद झाले होते. उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेला. सगळ्या मशिदींवरचे भोंगे बंद झाले होते आणि मी सांगितलं होतं की जर समजा हे भोंगे बंद नाही झालेत, माझा महाराष्ट्र सैनिक तिकडे जाऊन हनुमान चालीसा म्हणेल त्या मशिदीच्या समोर. हे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सरकारने माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती जवळपास 17,000 महाराष्ट्र सैनिकांवरती केसेस टाकल्या. म्हणजे ही माणसं कोणाची आहेत जरा बघा. त्यांना जपतायत आणि माझ्या मुलांवरती केसेस टाकतायत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी एक मजार बांधली होती, तिथे छोटी अनधिकृत समुद्रात. मग मी ज्यावेळेला ती जाहीररित्या ज्यावेळेला ती दाखवली सगळ्यांसमोर की अनधिकृत बांधकाम कसं चालू आहे, मग ती रात्रीच्या रात्री पाडली गेली. हिंमत कशी होते यांची. हिंमत एवढ्यासाठीच होते कारण ही आमची बुळबुळीत सरकार जी आहेत ना, जी कोणत्या भूमिका घेत नाहीत. कशाला आपल्याला मतं हवी आहेत त्यांची, कशाला मतं हवी आहेत त्यांची. मी तुम्हाला आत्ता सांगतो, राज ठाकरेचा शब्द आहे, उद्या तुम्ही माझ्या हातामध्ये जर या महाराष्ट्र राज्याची सत्ता जर समजा हातामध्ये दिली, एकाही मशिदीवरती एकही भोंगा तुम्हाला दिसणार नाही या महाराष्ट्रामध्ये. हे रस्त्यावरती येऊन नमाज पडतात. तुमचा धर्म तुमच्यापाशी. कोणताही धर्म दरवाजा तुमच्या घराच्या उंबरठा उलटून बाहेर आला नाही पाहिजे. आता परवा मध्यंतरी त्या कोणतो संभाजीनगरचा कोणतरी तिकडचा आमदार होता ना, खासदार होता, इम्तियाज जलील, हजारो मुसलमानांचा तिकडनं एक मोर्चा काढला, मुंबईमध्ये आणला. तुम्ही पाहिला असेल. हिंमत कशी झाली यांची. हिंमत कारण झाली, एवढ्यासाठी झाली कारण काँग्रेसचे खासदार निवडून आले, शरद पवार गटाचे खासदार निवडून आले. उद्धव ठाकरे तिकडे जाऊन तर काय त्यांचं झालेलंच आहे, आटपलेलंच आहे विषय त्यांचा. एक माणूस मुख्यमंत्री झाल्यावरती स्वतःच्या वडिलांच्या पुढे असलेलं हिंदू हृदय सम्राट हे बिरुद 2.5 वर्ष बाजूला काढतो का. काँग्रेस आणि एनसीपीच्या लोकांना वाईट वाटेल. माननीय बाळासाहेबांच्या अगोदरचं हिंदू हृदय सम्राट तू काढून टाकतो. उरलं काय. या लोकांनी तुला आता डोक्यावरती घेतलंय. आता तुम्हाला माझ्या आजोबांचं एक वाक्य होतं, एखाद्याला आपटायचं असेल ना तर पहिल्यांदा उचलावा लागतो. जो कांग्रेस का मैनिफेस्टो कल हम लोगों ने सुना, वो भारतीय जनता पक्ष और हमारे महायुति का ही कॉपी पेस्ट है. मतलब शायद हमारे पार्टी ऑफिस से चुराया हुआ मैनिफेस्टो होगा और उसके ऊपर सिर्फ कांग्रेस पार्टी नाम लिख दिया है. जो गारंटी कांग्रेस ने अभी तक जो कर्नाटक में दिया था, उनके अदर जिधर जिधर स्टेट गवर्नमेंट है उधर दिया था, अभी तक उसके कितनी गारंटी वो गवर्नमेंट ने पूरे किए हैं, वो भी राहुल गांधी जी ने कल बताना चाहिए था.
गवर्नमेंट आने के पहले गारंटी देना और गवर्नमेंट आने के बाद हमारे पास पैसा नहीं है, स्टेट गवर्नमेंट की तिजोरी में पैसा नहीं है, ये बोलना शुरू करना, इसको कांग्रेस बोलते हैं। इसलिए इनके जो झूठे गारंटियों के ऊपर महाराष्ट्र की जनता विश्वास करेगी नहीं। आज कर्नाटक की जनता पछता रही है कांग्रेस को चुन के लेके आने के वजह से। इसलिए इनकी ये झूठी गारंटी हमारे महाराष्ट्र में चलेगी नहीं। सर, वो नागपुर में भी मौजूद थे, उन्होंने संविधान सम्मान सम्मेलन के दौरान कहा कि तो वो वॉइस ऑफ इंडिया पर अटैक करते हैं। ऐसा है, राहुल गांधी जी का संविधान का अर्थ है सर्वधर्म समभाव का अर्थ है मुस्लिमों को का पूरा अधिकार बचाना। उसके राहुल गांधी जी के संविधान में सर्वधर्म समभाव, हिंदुओं को वो गिनते नहीं है। कांग्रेस ये हिंदू विरोधी पार्टी है, ये मुस्लिम लीग की बी टीम है। इसलिए कांग्रेस का संविधान ये सिर्फ कांग्रेस का संविधान ये शरिया लॉ लेके आने का अर्थ है। शरिया लॉ मतलब कांग्रेस का संविधान। इसलिए कांग्रेस ने कितनी भी संविधान की बात की उसके ऊपर कोई विश्वास रखने वाला नहीं है, क्योंकि वो सिर्फ एक धर्म के लिए बात करने वाली पार्टी मतलब कांग्रेस पार्टी है और मुस्लिम लीग की बी टीम है। सर, योगी जी भी लगातार धुआंधार कैंपेन कर रहे हैं महाराष्ट्र असेंबली इलेक्शंस में। उनका भी बयान है, उन्होंने कहा है कि बटिए मत, कहीं ना कहीं वो एमवीए को महा अनाड़ी गठबंधन कहते हुए। वो सही बात है। कल हमारे योगी जी हिंदुत्व के फायर ब्रांड हमारे लीडर वाशिम महाराष्ट्र में थे, उन्होंने हिंदू समाज के लिए जो बहुत प्रभावी ऐसा मैसेज कल दिया है, जहां बटोगे तो कटोगे, एक रहोगे तो सेफ रहोगे। जो जो अनुभव अभी तक हिंदू समाज को आया है, जिस तरीके से हिंदू समाज को जातियों में बांटने का काम मुस्लिम लीग के एजेंट बन के जो राहुल गांधी जी महाराष्ट्र में आके कर रहे हैं, एमवीए के लोग जो कर रहे हैं, उसको करारा जवाब कल योगी जी ने हमारे महाराष्ट्र में आके दिया है। यूपी जो हिंदुत्व का रोल मॉडल स्टेट है, उसी तरीके उसी मार्ग पे आने वाले सालों में हमारा महाराष्ट्र भी खड़ा होने वाला है। इसलिए हमको योगी जी को जो जो कहते हैं उसके ऊपर हमको सार्थ अभिमान है। एक सवाल और सर, अमरावती में उन्होंने कहा कि कांग्रेस को लेकर के उन्होंने कहा कि मुझे पावर दीजिए, मैं ये इंश्योर करूंगा कि एक भी सिंगल लाउड स्पीकर मस्जिदों पर ना रहे। देखिए, लाउड स्पीकर जो मस्जिदों के ऊपर जो बजते वो सारी इलीगल है, हाईकोर्ट के ऑर्डर का वायलेशन है। जो राज ठाकरे जी का बोलना है वो एक हिंदुत्व कार्यकर्ता का हर एक का बोलना है कि हमारे महाराष्ट्र में अगर सर्वधर्म समभाव होगा, सभी धर्मों को अगर एक ही कानून अगर लागू होगा, तो जो कानून हिंदुओं को लागू है, हमको 10 बजे के बाद हमारे नवरात्रि हो, हमारे गणेश चतुर्थी की महाआरती हो, वो बजाने देते नहीं, वो करने देते नहीं। फिर ये जो कोई 5-5 बार ये जो कोई लाउड स्पीकर लगाते हैं, ये उनके अब्बा का पाकिस्तान नहीं है जो इधर आके बजाते बैठेंगे। इसलिए जो राज ठाकरे साहब बोल रहे हैं वो हमारे सबके वही बोलना है कि हमारे महाराष्ट्र में लॉ एंड ऑर्डर फॉलो हो। जो कानून हिंदुओं को लगता है वही कानून मुसलमान समाज को भी लगना चाहिए, यह हमारा बोलना है। ठाकरे जी का बयान है, उन्होंने कहा है कि अगर हम पावर में आते हैं, अगर आप हमें पावर में बैठाएंगे तो मैं इंश्योर करूंगा कि एक भी जो मस्जिद है उस पर लाउड स्पीकर। बघा, जो राजसाहेबांनी काल जो विषय मस्जिदीच्या भोंग्याचा घेतलेला आहे, तो आम्ही सगळेजणच हिंदुत्वादी कार्यकर्ते मांडत आलेलो आहे। जो कायदा जो हिंदू समाजाला लागतो, आम्ही आमच्या गणेश चतुर्थीच्या महाआरत्या असो, आम्ही आमच्या नवरात्रीच्या दांड्या असो, हे 10 वाजून 1 मिनिटापर्यंत पण चालू शकत नाही। मग ह्या मुसलमान समाजाचे लाड आम्ही का करावेत? ह्या काय त्यांचा अब्बाचा पाकिस्तान नाहीये की इथे येऊन पाहिजे तेवढे ते लोक बोंगे। आणि सर्वात महत्वाचं, संविधान हे लोक बोलतात, पण त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये सरळ स्पष्ट लिहिलेलं आहे, हायकोर्टचा ऑर्डर आलेला आहे की तुम्ही एवढ्या डेसिमेलच्या पेक्षा जास्त हे बोंगे वाजू शकत नाही। मग एका बाजूला संविधानाच्या नावाने बोंब करायची आणि दुसऱ्या बाजूला शरिया कायदा लागू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलायचं। हा जो काही महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या जिहादी मानसिकतेच्या मुसलमानांची जी काही हरकत आहे, जे काही चाली आहेत ना, ती योग्य वेळी ओळखून उद्या आमच्या हिंदुत्वादी सरकार आलं तर एक पण बोंगा कुठेही दिसणार नाही महाराष्ट्रामध्ये, ही आमची सगळ्यांची भूमिका आहे।